मित्रांनो, सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 25 फेब्रुवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. जर्मनीमध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकीत कोणत्या पक्षाला सर्वाधिक मते मिळाली आहे? ऑप्शन ए ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन, ऑप्शन बी एफएफडी, ऑप्शन सी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी, ऑप्शन डी ग्रीन पार्टी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन. तरचा प्रश्न क्रमांक 2. जर्मनीच्या कनिष्ठ सभागृहाची एकूण सदस्य संख्या किती आहे? ऑप्शन ए 580, ऑप्शन बी 713, ऑप्शन सी 630, ऑप्शन डी 660. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 630. तरचा प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी कोणत्या वर्षी कुंभमेळा होणार आहे? ऑप्शन ए 2026, ऑप्शन बी 2027, ऑप्शन सी 2028, ऑप्शन डी 2029. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2027. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. जर्मनीमध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकीत ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन पक्षाला सर्वाधिक किती जागा मिळाल्या आहेत? ऑप्शन ए 205, ऑप्शन बी 207, ऑप्शन सी 209, ऑप्शन डी 208. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 208. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. जर्मनीमध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकीत सोशल डेमोक्रॅटिक पार्टीने किती जागा जिंकल्या आहेत? ऑप्शन ए 122, ऑप्शन बी 125, ऑप्शन सी 120, ऑप्शन डी 124. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 120. तरचा प्रश्न क्रमांक 6. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला किती वर्षे पूर्ण झाली आहेत? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 5. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 3. तरचा प्रश्न क्रमांक 7. देशातील किती टक्के डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत? ऑप्शन ए 60, ऑप्शन बी 55, ऑप्शन सी 62, ऑप्शन डी 54. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 60. तरचा प्रश्न क्रमांक 8. केंद्र सरकारने लठ्ठपणा विरोधी जागरूकता मोहीम सुरू केली असून त्यासाठी किती मान्यवरांची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए 9, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 15, ऑप्शन डी 10. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 10. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. 2024 कोणत्या देशाला सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिली आहे? ऑप्शन ए स्वित्झर्लंड, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी फ्रान्स. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला कधी सुरुवात झाली होती? ऑप्शन ए 21 फेब्रुवारी 2022, ऑप्शन बी 23 फेब्रुवारी 2022, ऑप्शन सी 22 फेब्रुवारी 2022, ऑप्शन डी 24 फेब्रुवारी 2022. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 24 फेब्रुवारी 2022. त्याचा प्रश्न क्रमांक 11. 2024 फ्रान्स देशाला सर्वाधिक किती कोटी पर्यटकांनी भेट दिली आहे? ऑप्शन ए 9.67, ऑप्शन बी 7.77, ऑप्शन सी 8.94, ऑप्शन डी 8.57. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 8.94. त्याचा प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र सरकारने नमो किसान सन्मान निधीत किती हजार रुपये वाढ करण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 1. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 3. तरचा प्रश्न क्रमांक 13. भोपाळमध्ये आयोजित 2 दिवसीय जागतिक गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? ऑप्शन ए मोहन यादव, ऑप्शन बी ज्योतिरादित्य सिंधिया, ऑप्शन सी शिवराज सिंग चौहान, ऑप्शन डी नरेंद्र मोदी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी नरेंद्र मोदी. तरचा प्रश्न क्रमांक 14. टाइम आउटच्या सर्वेक्षणानुसार 2025 साठीच्या सर्वोत्तम 50 शहरांच्या यादीत कोणी अव्वल स्थान पटकावले आहे? ऑप्शन ए न्यूयॉर्क, ऑप्शन बी केपटाऊन, ऑप्शन सी नवी दिल्ली, ऑप्शन डी मुंबई. याचा आन्सर आहे ऑप्शन बी केपटाऊन. तरचा प्रश्न क्रमांक 15. टाइम आउटच्या सर्वेक्षणानुसार 2025 साठीच्या सर्वोत्तम 50 शहरांच्या यादीत भारतातील कोणत्या शहरांचा समावेश आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी चेन्नई, ऑप्शन डी बंगळुरू. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मुंबई. तरचा प्रश्न क्रमांक 16. कोणत्या ठिकाणी आयोजित 2 दिवसीय जागतिक गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी हैदराबाद, ऑप्शन सी भोपाळ, ऑप्शन डी जयपूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी भोपाळ. तरचा प्रश्न क्रमांक 17. टाइम आउटच्या सर्वेक्षणानुसार 2025 साठीच्या सर्वोत्तम 50 शहरांच्या यादीत मुंबईने कितवे स्थान मिळवले आहे? ऑप्शन ए 49, ऑप्शन बी 47, ऑप्शन सी 43, ऑप्शन डी 41. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 49. तरचा प्रश्न क्रमांक 18. जागतिक साखर उत्पादनात भारताचा किती टक्के वाट आहे? ऑप्शन ए 17, ऑप्शन बी 18, ऑप्शन सी 20, ऑप्शन डी 19. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 20. तरचा प्रश्न क्रमांक 19. कोणत्या जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहक निखिल कोकाटे यांनी आफ्रिकेतील शिखर किल्ली
मांजरो यशस्वीपणे पार केले आहे? ऑप्शन ए नाशिक, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी सातारा, ऑप्शन डी सांगली. याचा आन्सर आहे ऑप्शन बी पुणे. तरचा प्रश्न क्रमांक 20. पुणे जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहक निखिल कोकाटे यांनी कोणत्या देशातील शिखर किल्ली मांजरो यशस्वीपणे पार केले आहे? ऑप्शन ए उत्तर अमेरिका, ऑप्शन बी दक्षिण अमेरिका, ऑप्शन सी युरोप, ऑप्शन डी आफ्रिका. याचा आन्सर आहे ऑप्शन डी आफ्रिका. तरचा प्रश्न क्रमांक 21. NCSI सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन ए मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, ऑप्शन बी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट, ऑप्शन सी इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट, ऑप्शन डी राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ. तुझा प्रश्न क्रमांक 22. कोणत्या राज्य सरकारने विटनेस प्रोटेक्शन चेम्स लॉन्च केले आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी पंजाब, ऑप्शन सी हरियाणा, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी हरियाणा. चा प्रश्न क्रमांक 24. पहिली वुमन पीसेस कीपर्स कॉन्फरन्स कुठे आयोजित करण्यात आली आहे? ऑप्शन ए न्यूयॉर्क, ऑप्शन बी दुबई, ऑप्शन सी रियाद, ऑप्शन डी नवी दिल्ली. याचा आन्सर आहे ऑप्शन डी नवी दिल्ली. तरचा प्रश्न क्रमांक 25. युनायटेड किंगडमने कोणत्या भारतीय व्यक्तीला हॉनरी नाईटहूडने सन्मानित केले आहे? ऑप्शन ए मुकेश अंबानी, ऑप्शन बी नरेंद्र मोदी, ऑप्शन सी सुनील मित्तल, ऑप्शन डी गौतम अदानी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी सुनील मित्तल. नंतरचा प्रश्न क्रमांक 26. इंडियन सुपर लीगचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? ऑप्शन ए मुंबई सिरी FC, ऑप्शन बी FC गोवा, ऑप्शन सी ODC FC भारत, ऑप्शन डी मोहन बागान सुपर जॉयंट. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मोहन बागान सुपर जॉयंट. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.